नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. नेहमी पोह्यांपासनं कांदे पोहे आणि रव्यापासनं शिरा उपमास कशाला? चला आज करूया मऊ लुसलुशीत जाळीदार पदार्थ. अगदी आठवड्यातनं 2 वेळा तर कर म्हणतील बरं का, इतका छान जबरदस्त होतो. आता हा नेमका काय आहे पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला बघा 1 कप इतके पोहे घेतलेत. नेहमी आपण कांदे पोह्यासाठी वापरतो बघा, तेच इथं 1 कप पोहे घेतलेत. अगोदर मी चाळून निवडून घेतलेत. आता 1 कप पोह्यासाठी 1 कप रवा घेतलाय. रवा बारीक घ्या, रवा मोठा घ्या, कुठलाही घेऊ शकता तुम्ही. आता काय करायचं, ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. तर भरपूर असं पाणी घालायचं, साधारण एक 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घालायचं. आता पोहे रवामध्ये जे पाणी घालत आहोत ते वर येणार आहे, ते आपण काढून टाकणारच आहे पुढे. पण तुम्हाला जर पोहे घाण वाटत असतील, धुवून घ्यायचे असतील, मग अगोदर एकदा पाण्यातनं पोहे धुवून घ्या आणि नंतर पाण्यामध्ये भिजत ठेवला तरी चालेल. आता बघा साधारण एक 2 ते 2.5 ग्लास इतकं पाणी घातलं आहे आणि एकदा चमच्याने असं ढवळून घेतलं आहे. आता ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि भिजत ठेवूयात. भिजत म्हणजे किती हो, अगदी 10 ते 15 मिनटं बरं का. तोपर्यंत तुम्हाला एक शेंगदाण्याची चटणी कशी करायची दाखवते ह्या नाश्त्यासोबत खाण्यासाठी. अर्धी वाटी इतके शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे हलके डाग पडूसपर्यंत भाजून घ्यायचे. मंद आचेवरती भाजायचे म्हणजे चांगले कुरकुरीत असे शेंगदाणे होतात बरं का. बघा हलके डाग पडलेले तुम्हाला दिसत असतील. आता ह्याच्यामध्ये एक लाल सुकी मिरची घातली, तीसुद्धा भाजूयात. त्याचबरोबर एक 4 ते 5 इतक्या लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, म्हणजे त्यासुद्धा ह्याच्यामध्ये भाजल्या जातील. चांगलं मस्त ह्या मिरचीचा हलका वास येतो बघा भाजल्यानंतर. मग इथं गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि खाली ना एका डिशमध्ये काढून घेऊयात, म्हणजे कसं हे लवकर थंड होईल. आता इथं मिरची ही तिखट असल्यामुळे एकच वापरली बरं का. अगदी तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी अधिक करू शकता. आता इथं थंड झाले बघा आणि शेंगदाणे छान कुरकुरीत भाजलेत. आता ह्याच्यावरचे जे साल आहेत ते सहज निघतात, तुम्ही काढू शकता इथं, पण मी काढणार नाही बरं का हे साल. आता हे सर्व थंड झालं आहे, त्याच्यामुळे मिक्सर जारमध्ये काढून घेतलं आहे आणि मिक्सरला एकदा फिरवून घेऊयात. बारीक चांगलं दळलं गेलं आहे बघा. आता मध्यम आकाराचा लाल बुंद टॅमॅटो रफलीच चिरला होता, तर तो इथं टॅमॅटो घातला. त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालूयात आणि हे चांगल्या प्रकारे वाटावं ह्याच्यासाठी पाव ग्लास इतकं पाणी घालूयात. आता टॅमॅटोच्या ऐवजी चिंच भिजवून चिंचेचं कोळ तुम्ही ह्याच्यामध्ये वापरू शकता. आता बघा थोडंसं भरड वाटते म्हणून थोडंसंच पाणी घालून एकदम मस्त पेस्ट असं वाटून घेतलं बघा, अगदी चांगल्या प्रकारे मस्त इथं वाटलेलं आहे. नेहमी आपण नाश्त्यासोबत खाण्यासाठी बघा खोबऱ्याची, फुटाण्याची अशी चटणी करतो, पण आज टॅमॅटो आणि शेंगदाण्याची चटणी केली, अगदी चवीला चटपटी छान लागते. आता तयार चटणी एका बाउलमध्ये काढून घेतली. चटणी जरा जास्तच घट्ट आहे म्हणून थोडं पाणी घालून जरा पातळ करूयात. चटणी तुम्हाला कितपत घट्ट पातळ हवी ना त्याच्यानुसार पाणी घालू शकता तुम्ही. अति पातळसुद्धा करायची नाही बरे का. आता हे चटणीला ना आपण फोडणी देऊयात. त्याच्यासाठी फोडणी पत्रामध्ये ना अर्धी पळी तेल गरम करून घेतलं आहे. त्याच्यामध्ये मग अर्धा चमच मोहरी, अर्धा चमच जिरे, काही कढीपत्त्याची पानं घातले. त्याचबरोबर हिंगसुद्धा थोडं घातलं आहे. फोडणी चांगली तडतडायला लागली की चटणीवरती घालून हे मिसळून घेऊयात. बघा पटकन कुठल्याही नाश्त्यासोबत खाण्यासाठी चटणी ही तयार झाली. तुम्ही आंबोळी, डोसा किंवा वेगवेगळ्या प्रकारचे उत्तापा वगैरे करत असाल ना डाळीचे वगैरे, त्याच्यासोबत खाण्यासाठी ही शेंगदाण्याची चटणी नक्कीच करून बघा. मस्त लागते, मला खूप आवडते बरे का. चटणी तयार झाली, बाजूला ठेवूयात. आणि तोपर्यंत बघा रवा आणि तांदूळ जे पाण्यामध्ये भिजत घातलं होतं ना चांगल्या प्रकारे भिजले बघा. आता जरासुद्धा ह्याला हलवायचं नाही. वरचं जेवढं घाण पाणी दिसतंय ना तेवढं हे निथळून घ्यायचं आहे बघा. हे काढून टाकायचं, पाणी आपल्याला वापरायचं नाही. आता हे बाजूला ठेवूयात आणि इथं बघा रवा आणि पोहे जे आहेत ना ते सर्व मिक्सर जारमध्ये काढून घेऊयात. आपले जे पोहे चांगल्या प्रकारे फुललेत बघू शकता इथं आणि रवासुद्धा फुलला आहे. आता इथं हे सगळं मिक्सर जारमध्ये काढून घेतलं एका वेळेसच. ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे दही. तर अर्धा कप इतकं घट्ट दही घातलं आहे. आंबट दही असेल तर जरा कमी वापरा. आता हे आंबट दही नव्हतं म्हणून मी त्या अर्धा कप इतकं वापरलं. पाणी बिलकुलसुद्धा वापरायचं नाही. आता मिक्सरला जमेल ती इतकं बारीक वाटून घ्यायचं, कारण रवा पोहे ना चांगल्या प्रकारे भिजले, शिवाय त्याच्यामध्ये थोडं पाणी आहे आणि दहीसुद्धा आपलं पातळच असतं, त्याच्यामुळे वरनं पाणी जरासुद्धा घातलेलं नाही बघा. एकदम स्मूथ असं वाटून घेतलं आहे. आता हे वाटून झालं ना एका बाउलमध्ये काढून घेऊयात. तुम्हाला बघा नेमकी कुठली रेसिपी करत आहोत हे नव्हतं सांगितलं. आज आपण इथं रवा पोह्याचा स्पंज डोसा पाहणार आहोत बरं का. अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार असा. मिश्रण बघा ह्याच्यापेक्षा पातळ नाही ठेवायचं, असं जरा घट्ट ठेवायचं. आतापर्यंत मीठ नव्हतं टाकलं बघा आपण, तर आता चवीनुसार मीठ टाकूयात. तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता. मीठ टाकल्यानंतर चांगल्या प्रकारे हे असं हलवून घ्यायचं, म्हणजे मीठ चांगल्या प्रकारे हे मिसळून जाईल. आपण लोणी स्पंज डोसा करत आहोत, तोही इन्स्टंट अगदी 10 मिनिटात तयार होणारा. म्हणून ह्याच्यामध्ये घालत आहे सोडा. अगदी चिमूटभर इतकाच घालायचा बरं का. सोड्याच्या ऐवजी तुम्ही इनोसुद्धा वापरू शकता. आता चांगल्या प्रकारे फेटून घेऊयात. तुम्ही म्हणाल सोडा इनो नसेल वापरायचं तर नाही वापरला तर चालेल, पण आपण जो स्पंज डोसा करत आहोत ना त्याला जाळी पडणार नाही, बस इतकंच होईल, बाकी काही नाही. आता हे चला चांगल्या प्रकारे फेटून झालं, गॅसकडे वळवूयात.
तर गॅसवरती तवा ठेवला आहे. तव्याला हलकंसं तेल टाकून ना पुसून घेतलं आहे बघा तवा. आणि काय एक पळीभर इतकं मिश्रण घ्यायचं आहे. दुसरं काहीच करायचं नाही. मध्यभागी अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे बघा. आणि हलकं ना असं पसरून घ्यायचं. मग ती जाड तर व्हायला नको ना म्हणून असं. पण पातळ घालायचं नाही बरं का, कारण हा स्पंज डोसा असल्यामुळे पातळ घालायचं नाही. असा जरा जाडच ठेवायचा. हलकं इथं पसरून घेतलं आहे बघा. गॅस खाली बारीक ठेवलेला आहे. आणि बघा ह्याला जाळी बघा. वाव, अगदी मस्त यायला लागलेली आहे. चांगल्या प्रकारे जाळी आली. आता वरची बाजू सुकीसपर्यंत हे आपल्याला खाली काढून घ्यायचं नाही. तुम्ही एका बाजूने भाजू शकता किंवा दोन्ही बाजूनी भाजू शकता. आता इथं मी तुम्हाला दोन्ही बाजूनी सुद्धा भाजून दाखवणार आहे. सुरुवातीला बघा वरची बाजू सुकली की असं पलटी करून घेऊयात. आणि खाली बाजूसुद्धा हलकीशी ना भाजून घेऊयात. पण गॅस मात्र बारीक ठेवायचं आहे बरं का. नाही तर फास्ट गॅसवरती ना लगेच भाजलं जाईल, पण आतनं थोडंसं कच्चं वाटेल म्हणून. वाव, मस्त इथं स्पंज डोसा तयार झाला. खाली असा जाळीवरती काढायचा, जेणेकरून वाफेमुळे ना खालून तो ओलसर होणार नाही. तुम्हाला आणखीन एक इथं दाखवते. ते म्हणजे काही नाही, दरवेळेस तव्याला तेल किंवा तूप लावायची गरज नाही. मध्यभागी मस्त एक पळीभर इतकं मिश्रण घालायचं. जरासुद्धा व्हिडिओ इथं मी कुठे स्किप केलेला नाही. जाळी पडताना तुम्हाला इथं दाखवत आहे बघा. हलकं थोडंसं पसरून घ्यायचं. आता बघा मुलांच्या शाळा सुरू होत आहे, शिवाय रोज रोज नाश्त्याला काय द्यायचं ते सुद्धा सुचत नसतं. मग तुम्ही अगदी 10 मिनिटात नेहमीच्याच रवा पोह्यापासून ना असा स्पंज डोसा करू शकता. आता तर इथं साधा मी प्लेन ठेवला आहे, पण तुम्ही मसाला स्पंज डोसा करू शकता बरं का. जसं की ह्याच्यावर ना तुम्ही कांदा, टॅमॅटो बारीक चिरून, हिरवी मिरची, त्याचबरोबर खिसलेलं गाजर असं घालू शकता. थोडंसं मीठ, हळद, लाल तिखट भुरभुरून वरून घ्यायचं. अगदी मसाला स्पंज डोसा तुमचा होईल. छान लागतो खायला. आता हा सुद्धा इथे काढून घेतला. आता तुम्हाला जर मोठा आपण नेहमीचा डोसा करतो तसा जर करायचा असेल, तो कसा करायचा सांगू का. तव्यावरती पाणी शिंपडायचं, तवा पुसून घ्यायचा, मध्यभागी मिश्रण घालायचं आणि बघा एका दिशेने दुसऱ्या दिशेकडे अशी पळी आपल्याला गोल गोल फिरवत राहायची आहे. आणि मस्त इथं गोल गरगरीत असा आपला हा डोसा होतो. आता हा डोसा देखील मध्यम आचेवरती बारीक गॅस करून चांगल्या प्रकारे भाजायचा, म्हणजे हलका कुरकुरीत छान होतो बघा. बघा डोशाला देखील रंग छान आलाय का नाही. आणि मस्त गरम गरम खायला भारी लागतो बरं का. वाव, बघू शकता. आता इथं मस्त माझ्याकडे ड्रायफ्रूट लाडू आहे. ह्याचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती शेअर केलेलाच आहे. शॉर्टमध्ये सुद्धा आहे, लॉंगमध्ये सुद्धा आहे. इथं आपली चांगल्या प्रकारे टॅमॅटो शेंगदाण्याची चटणी आणि मस्त हा गरमागरम डोसा. असा डोसा असेल किंवा असा नाश्ता असेल तर कोणाला आवडणार नाही. या चटणीसोबत खूप छान लागतो. नक्की अगदी तुम्ही एकदा तरी हा डोसा आणि ही चटणी करून बघा. खूप खायला छान लागतो बरं का. तसं बघायला गेलं तर डोसा करायचं म्हणलं तर डाळ तांदूळ आदल्या दिवशी भिजत घालायला लागते, वाटावी लागते, तेव्हा दुसऱ्या दिवशी डोसा असा होतो बरं का. पण इतर वेळेस तुम्हाला जर करायचं असेल मग मात्र तुम्ही नेहमीचेच पोहे आणि रवा वापरून तुम्ही असा स्पंज डोसा किंवा हा डोसा करू शकता. ही तर स्पंज डोसे करून घेतलेत आणि बघा मी हातामध्ये घेताच तुम्हाला समजत असेल, अगदी जाळीदार, मऊ, लुसलुशीत, हलका फुलका असा डोसा झाला आहे. अगदी ओटाने खाता येईल इतका छान झाला आहे बघा. तुमच्याकडे जर लोणी असेल ना, मग ह्याच्यावरती लोणी घालू शकता. लोणी स्पंज डोसा तुमचा इथे तयार झाला. आणि बघा हे जे मिश्रण केलं ना आपण डोशासाठी, त्याच्यामध्ये दही घातलं होतं. दह्यामुळे आंबटसर चव येते, चवीला छान लागतो. आणि अगदी मुलंसुद्धा नेहमीचेच पदार्थ खाऊन कंटाळलेले असतात, पटकन तुम्ही असा डोसा देऊ शकता. फार तर मुलांना असे डोसे आवडतातच बरं. आणि नेहमी आपल्या घरामध्ये पोहे रवा कंपल्सरी आपण बाजारामध्ये भरतो बघा. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जास्तीच काही साहित्य वगैरे गोळा करावं लागणार नाही. नक्की एकदा करून ना मला कमेंटमध्ये कळवा तुमच्या घरी हा स्पंज डोसा किंवा आपण जो डोसा केला तो आवडला. तुम्हाला तर इथं डोसा मोडून दाखवलाच आहे, अंदाज आलाच असेल तो कसा झाला आहे. व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा आणि हो नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.